नमस्कार, एलजीएम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिसळपाव। यासाठी मी मोडालेली मटकी घेतली आहे। ही मटकी आपण तेल, मीठ आणि पाणी टाकून 5 मिनिटे शिजू द्यावी। मटकी तेल आणि मिठामध्ये शिजवण्यासाठी थोडेच मीठ टाकायचे आहे। नंतर आपण जेव्हा भाजीला फोडणी देऊ तेव्हा आपण चवीनुसार मीठ घालूया। आता या ठिकाणी आपली मटकी फ्राय झालेली आहे। आता ही मटकी आपण काढून घेऊया। आणि त्यामध्ये 2 कांदे, एक इंच आलं आणि लसूण तेल टाकून परतून घेऊया। सोनेरी रंग येईपर्यंत हा कांदा आणि अद्रक लसूण आपल्याला परतून घ्यायचे आहे। त्यानंतर टोमॅटो सुद्धा आपण परतून घेऊया। आता हे सर्व परतून झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याचे वाटण करून घेऊया। अशा प्रकारे कांदा आणि बाकीचे साहित्य वाटलेले आहे। आता तेलामध्ये परतून घेऊया। 2 पळ्या तेल घालून जिरे घालून हा मसाला मी परतून घेणार आहे। गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मंद आचेवर तेल सुटेपर्यंत हे मिश्रण परतून घ्यावे। यानंतर 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि मिसळपाव मसाला घालून छान परतून घेऊया। थोडेसे पाणी टाकून तेल सुटेपर्यंत परतावे। आता यानंतर फ्राय केलेली मटकी यामध्ये घालून घेऊया। छान परतून घ्यायचे आहे। 2 मिनिटे परतून झाल्यानंतर यामध्ये पाणी घालावे। थोडे थोडे पाणी घातले की भाजीला तरंग छान येतो। एकदम पाणी घातल्यानंतर भाजीचा तरंग हा राहत नाही, त्यामुळे थोडे थोडे पाणी घालून भाजीला उकळ आणावी। आता यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। त्यानंतर कोथिंबीर। या ठिकाणी आपला मटकीचा रस्सा तयार आहे। मटकी शिजलेली असल्यामुळे या रश्श्याला 5 मिनिटे उकळ येऊ द्यावी। परत शिजवून घेण्याची काही गरज नाही। या ठिकाणी भाजीला उकळ आलेला आहे। आता सर्व करायला घेऊया। मटकीचा रस्सा घालून त्यावर फरसाण घालावे, बारीक चिरलेला कांदा सजावटीसाठी आणि कोथिंबीर। आणि या ठिकाणी आपली मिसळपाव तयार आहे। मैत्रिणींनो, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।